स्वच्छ भारत अभियान के अंतर्गत परिषद हिंगनघाट कार्यालय को राज्य सरकार से प्राप्त 2 सेक्शन कम जेटिंग मशीनों का लोकार्पण समारोह डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर पुतला सौंदर्यीकरण निरीक्षण दौरा महाराष्ट्र सरकार के राज्य मंत्री तथा वर्धा जिले के पालक मंत्री डॉक्टर पंकज भोयर द्वारा किया गया। इस वक्त विधानसभा क्षेत्र के विधायक समीर कुनावार कार्यक्रम में मुख्य रूप से उपस्थित थे। इस अवसर पर राज्य मंत्री पंकज भोयर और विधायक समीर कुनावार ने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा के आसपास के क्षेत्र का निरीक्षण किया और अधिकारियों से जानकारी प्राप्त की। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर पुतला क्षेत्र के सौंदर्यीकरण और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा का निरीक्षण कर इस वक्त राज्य मंत्री पंकज भोयर और विधायक समीर कुनावार ने अपने विचार रखे। स्वच्छ भारत अभियान के तहत हिंगनघाट नगरपालिका को राज्य सरकार की ओर से 7.75 करोड़ रुपए की लागत से 2 वाहन मिले हैं। इन वाहनों का उपयोग सीवेज चैनल, भूमिगत नालों और सीवेज संग्रह केंद्रों की सफाई के लिए किया जाएगा। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर पुतला परिसर में सौंदर्यीकरण और विस्तार 1 करोड़ रुपए निधि से किया जाने वाला है। राज्य मंत्री पंकज भोयर और समीर कुनावार विस्तार की योजना के बारे में जानकारी इस वक्त व्यक्त की है। इस अवसर पर आठोले गुट के विजय आगलावे, साथ ही हिंगनघाट नगर परिषद के मुख्याधिकारी प्रशांत उरकुड़े, सार्वजनिक निर्माण विभाग वर्धा के कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे, सार्वजनिक निर्माण उप विभाग हिंगनघाट के उप अभियंता प्रशांत धमाने सहित डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर पुतला समिति के सभी पदाधिकारी व सदस्य तथा गणमान्य नागरिक उपस्थित रहे। या ठिकाणी आपण हिंगनघाट मधल्या ऐतिहासिक अशा बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ सर्वजण एकत्रित झाले। त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या हिंगनघाट विधानसभेचे कार्यसम्राट आमदार, आमचे विधानमंडळातले सहकारी सन्मान्य समीर कुनावार, वर्धेवरून विशेष करून आजची पाहणी करण्याकरता माझ्यासोबत आलेले आरपीआयचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू सन्मान्य विजयराव आगलावे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू, आपल्या सर्वांना जय भीम। हिंगनघाट समुद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासाकरिता सदैव समीर कुनावार मागच्या 10 ते 11 वर्षापासून सतत झटत राहिलेले आहेत। हे करत असताना विकास हा सर्व घटकांचा झाला पाहिजे हा विचार लक्षात घेऊन जे मागच्या एवढ्या वर्षात कोणी करू शकलं नाही। कारण आपण जर का बघितलं तर पुतळ्याची स्थापना ही 1978 95 आणि सार्वजनिक बांधकाम विभाग 78 सांगते। इतका जुना असताना त्याच्यानंतर त्याची व्यवस्थित देखभाल किंवा त्याच्यामध्ये काही कमजोरी निर्माण झाली ही बाब पुतळा समितीचे सर्व सदस्य आणि दर नागरिकांनी जेव्हा समीर भाऊच्या मागे त्यांना समीर भाऊनं सांगितली, त्यांनी तातडीने त्याची दखल घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला। त्या संदर्भात काही ज्या मान्यता प्राप्त करायच्या त्या परवानग्या प्राप्त करायच्या होत्या त्या अथॉरिटीकडून परवानग्या प्राप्त झालेल्या आहेत आणि जिल्हा नियोजन समितीमधून त्याला 1 कोटी रुपयाची तरतूद समीर कुनावार यांच्या पाठपुराव्यामुळे आपण त्या ठिकाणी पूर्ण केली। आज आनंदाची गोष्ट म्हणजे अशी आहे की ज्यांनी भारताची राज्यघटना लिहिली, ज्यांच्या संविधानावर आपला संपूर्ण भारत देश चालतो, त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचं सौंदर्यीकरण त्याच्यासोबत ह्या परिसराचं सौंदर्यीकरण करण्याचं काम त्या ठिकाणी हातात घेण्यात आलेलं आहे। मी आल्यानंतर काही लोकांनी मागणी केली की भाऊ याच्यानंतर जर का अजून निधीची कमतरता पडली तर निश्चितपणे आपण निधी त्या ठिकाणी उपलब्ध करू आणि या माध्यमातून एक चांगला संदेश संपूर्ण आंबेडकरी जनता आणि सर्वांपर्यंत गेला पाहिजे। जो मार्ग आपल्याला बाबासाहेबांनी दाखवला होता त्या मार्गक्रमण आपण सर्वांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे। मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। हिंगनघाट समुद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासाकरिता त्याच पद्धतीनं इतर जे काही विकास कामं असो त्याच्याकरता सगळ्यांनी आपल्या सोबत राहण्याची ग्वाही देतो। अधिकाऱ्यांना सूचना देतो हे काम अतिशय महत्त्वपूर्ण आहे, याची तातडीने दखल घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन पद्धतीनं हे काम वेळेच्या आतमध्ये, कारण अनेक लाखो लोकांच्या भावना या ठिकाणी जुळलेल्या असतात, वेळेच्या आतमध्ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करण्यात यावं। धन्यवाद। INBCN न्यूज के लिए हिंगनघाट से रवि एनोरकर।